आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझी गच्चीवरील बाग तर पाहायला मिळेल, कोणकोणत्या भाज्या मिळाल्या, त्यासोबतच आमची गावाकडली डाळिंबाची बाग सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। आमची डाळिंबाची शेती आणि अजून आम्ही कोणकोणती झाडं लावलेली आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर सुरुवात गच्चीवरील बागेपासून करूया। तर गच्चीवरील बागेत आज भेंडी तोडण्यासाठी आलेली आहे। माझी मुलगी तोडत आहे आणि मी व्हिडिओ शूट करत आहे। तर मुलीला भेंडीची भाजी खूप आवडते, त्यामुळे ती आवडीने तोडत आहे। ती म्हटली आजच्या व्हिडिओमध्ये मीच तोडणार आहे भेंडी। तर आता ती भेंडी तोडून घेत आहे। तर जितक्या आहेत तयार झालेल्या त्या सर्व भेंडी तोडून घेणार आहेत आणि अजून नवीन सुद्धा बी लावलेले आहेत। आता मोजकी जी झाडं आहेत त्याची सर्व भेंडी तोडून घेणार आहे। माझी मुलगी शुभ्रा, हिला खूप भेंडी आवडती, भेंडीची भाजी। तर रोज जरी डब्याला करून दिली ना तरी ती रोज आवडीने नेते, इतकी तिला भेंडीची भाजी आवडते। तर त्यामुळे तिने आज आवडीने भेंडी तोडलेली आहे। तर आता इथे सुद्धा भेंडी आहे, ती पण तोडून घेत आहे। तर आज गच्चीवरील बागेतला मी तुमच्यासोबत व्हिडिओ तर शेअर केलेला आहे, पण आमची गावाकडली जी बाग आहे डाळिंबाची, आमची गावाकडली शेती, तर ती सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर एवढ्या भेंड्या तोडून झालेल्या आहेत। आता इथे पांढरं जास्वंद सुद्धा अर्धवट उमललेलं आहे, ते थोड्या वेळाने उमलेल। ते लवकर उमलत नाही, उशिरा उमलून संध्याकाळी मग संध्याकाळपर्यंत ते सुकत नाही। तर इथे आता वांग्याचं पण झाड आहे, त्याला पण वांगी आलेली आहे तोडायला, तर ती सुद्धा तोडून घेऊया। तर मुलांना थोडीशी माहिती असावी म्हणून मी मुलांना माझ्याबरोबर गच्चीवरील बागेत आणत असते आणि भाज्या तोडायला लावत असते। त्यांनाही माहिती होती की कोणत्या झाडाला कसं फुल येतं, भाजीपाला कसा येतो त्यासाठी। तर आता जास्वंदीची फुलं सुद्धा तोडून घेत आहे। आता भेंडी आणि वांगी जास्वंद तोडलेली आहे। आता झेंडूची, मखमल झेंडूची फुलं सुद्धा तोडून घेऊया। तर भरपूर प्रमाणात फुलं आलेली आहे झेंडूला, पण मोजकीच तोडणार आहे, सगळी तोडून काय करायचं, देवाला लागतं तेवढीच तोडणार आहे। तर मुलीने माझ्या एवढी तोडलेली आहे, तुम्ही पाहू शकता। खूप सुंदर झेंडू आहे हा आणि माझ्या पूर्ण गच्चीवरील बागेत हा झेंडू पसरलेला आहे। तर किती सुंदर दिसत आहे, एवढी फुलं तोडलेली आहे तिने। आता मिरचीला किती मिरची निघतायत ते पाहूया। सततच्या पावसामुळे मिरचीचं झाड पिवळं पडलेलं आहे। खूप जास्त पाणी झालं ना की मग त्यामुळे पिवळी पडतात झाडं, तसं हे मिरचीचं रोप पिवळं पडलेलं आहे। तरी त्याला जेवढ्या मिरच्या आहेत तयार झालेल्या त्या सर्व तोडून घेत आहे मुलगी। तर तिला फार मज्जा येते असे भाजीपाला तोडताना। तर आज मला तिने हट्टच केला, आजच्या व्हिडिओमध्ये तू तोडायचं नाही, मीच तोडणार, म्हणून तिला आज व्हिडिओमध्ये घेतलेला आहे आणि मी शूट करत आहे। तर एवढ्या हिरव्या मिरच्या मिळालेल्या आहेत, खूप तिखट लवंगी मिरची आहे। इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता झेंडूला किती फुलं आलेली आहे। तर आता झेंडू तोडून घेत आहे, जी मोठी मोठी फुलं आहेत तयार ती घेत आहे तोडून। तर हे पहा किती सुंदर आहे। आणि या बागेमध्ये मी इथे पहा गवार लावलेली आहे, गवारची रोपं सुद्धा वरपर्यंत आता मोठी व्हायला लागलेली आहे। इथे बीन्स आहे, वांगी आहेत, इथे वालवरची वेल आहे, वालीचा वेल। आता तो मोठा व्हायला लागलाय, त्याला बांधायला लागणार, पटकन बांधलं तर लवकरच तो वेल वर जाईल आणि त्याला भरपूर फुलं येतात मग। तर आता याला लवकरच बांधलं पाहिजे, नाही तर मग वेल वाढणार नाही। इथे कढीपत्ता आहे आणि इथे वालीचा वेल आहे, त्याच्या शेंड्याला बऱ्याच शेंगा लागलेल्या आहेत। तर माझी शुभ्रा आहे ना, आता ती सर्व शेंगा तोडून घेत आहे। तर तो जरा उंच गेलाय वेल, त्याला बांधलेला आहे ना, तर तिचा हात पोचत नाही, हात वर करू ती काढतीये। तर वालीचे मी बरेच वेल काढून टाकले आणि आताच्या या वेलाला एवढ्या शेंगा निघालेल्या आहेत। तर वांगी, भेंडी आणि वालीच्या शेंगा, फुलं तोडलेली आहे आपण झेंडूची आणि जास्वंदीची। तर आता इथे कारल्याचा वेल आहे, याची मी 2 कारली आधी तोडून घेतलेली आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवली होती कारली, तर ती मी तोडताना व्हिडिओ नाही केला। आता ही अजून 2 वाढलेली आहे त्याला कारली, नवीन कारली आलेली आहेत। तर आता ही कारली लगेच तोडणार नाही, अजून याची वाढ व्हायची, त्याला थोडीशी माती पण लागलेली आहे। तर कारली कोवळी आहे म्हणून आज तोडणार नाही। तर खूप छान कारली आलेली आहे, मस्त हिरवीगार। इथे टोमॅटो सुद्धा लागलेले आहेत, ते पण छोटे छोटे हिरवेगार टोमॅटो आहेत। याआधी मी बऱ्याच वेळा टोमॅटो तोडलेले आहेत आणि आता ते सर्व झाडं काढून टाकलेली आहेत। इथे कोथिंबीर तुम्ही पाहू शकता, किती छान कोथिंबीर आलेली आहे, ग्रो बॅगमध्ये मस्त कोथिंबीर आलेली आहे। अजून ही पण लहान आहे म्हणून आज ती पण नाही तोडणार मी। इथे टोमॅटोचं नवीन लावलेलं आहे रोप, थोडासा पालक सुद्धा उगवलेला आहे त्याच्यामध्ये। तर आज एवढ्या भाज्या आपल्याला मिळालेल्या आहेत, आज मुलीने तोडल्यात। माझी गच्चीवरील बाग तुम्ही नेहमीच व्हिडिओमध्ये पाहता, आज मी तुम्हाला आमची गावाकडील शेती म्हणजे डाळिंबाची बाग, नारळाची बाग मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आमचे गावाकडे उरुळी कांचन गाव आहे माझं। तर हे पहा, हे आमचे आहो आणि आमचे सासरे आहेत आबा, तर सासऱ्यांना आम्ही आबा म्हणतो। तर हे आमचे प्रगतशील शेतकरी आहेत, डाळिंबाची बाग फुलवणारे प्रगतशील शेतकरी। खूप नॉलेज आहे त्यांना, ते खूप हुशार आहेत आणि त्यांना शेती करायला खूप आवडते, त्यामुळे ते गावी असतात। आणि ही आमची डाळिंबाची बाग आणि नारळाची बाग आहे।
तर तुम्ही पाहू शकता सर्व झाडं गच्च भरलेली आहे डाळिंबानी. आणि नारळ तर आम्ही वर्षभर घरचेच नारळ खात असतो, अजिबात आम्हाला विकत आणायला लागत नाही खोबरं, घरचे नारळ असतात आम्हाला. तर हे पहा सर्व डाळिंबाची झाडं गच्च भरलेली आहे. सुट्टीला आम्ही गावी येत असतो अधूनमधून, तर आम्हाला इकडे आल्यानंतर घरी जावंच वाटत नाही, एवढं भारी वातावरण असतं फ्रेश. आणि गावाकडली शेती आमचे सासरे आणि दीर पाहतात, स्वतःच्या मुलांप्रमाणे ते शेतीला जपतात. तर ही फोटोमध्ये जी 2 मुलं आहेत, म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी, तर ती आमच्या छोट्या दीरांची आहे आणि आमच्या आहो. आणि आम्ही भरपूर फोटो काढले झाडांसोबत. आणि आमच्या आबांना म्हणजे सासऱ्यांना फोटो काढायला आवडत नाही, त्यामुळे ते लगेच निघून गेले, त्यांना आवडत नाही अजिबात फोटो काढलेलं. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी आमची गावाकडली डाळिंबाची बाग, नारळाची बाग आहे. आणि खूप छान असं वातावरण आहे, अगदी कोकणातलं वातावरण कसं असतं तसं आहे. तर आबा आता घरी निघालेले आहेत. तर घराजवळच आमची शेती आहे, इथे आमच्या दारासमोरच इथे आमच्या आयुषने दीराच्या मुलाने अंजीरचं झाड लावले, खूप अंजीर आलेले आहेत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.